आज नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि विदर्भातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। तर अशोक चव्हाणही आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे अर्ज दाखल करणार आहेत, तर शिवसेनेकडून भावना गवळी अर्ज दाखल करणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक प्रवीण पवारही आज अर्ज दाखल करणार आहेत। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचं नाव हाच माझा पक्ष असेल असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलंय। पूर्वीसारखी आताची काँग्रेस राहिली नसल्याचं सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचीही आता चर्चा आहे। वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय। कार्यकर्ते मेळाव्यात त्यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली। सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी पक्षाला देण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्यानं विशाल पाटील नाराज आहेत। रवींद्र गायकवाड यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी यासाठी त्याच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहिलंय। रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना हात कापून रक्ताने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। तिकीट कापल्यानं जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील नाराज आहेत। त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच त्यांच्या समर्थकांनी तिकीट कापल्याचं उत्तर देण्याची मागणी भाजपकडे केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे भिवंडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांना पक्षातूनच विरोध होतोय। डॉ. अरुण सावंत हे बाहेरील उमेदवार असल्यानं त्यांना स्थानिकांनी विरोध केलाय। त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ वंचित आघाडीबाबतही बंडखोरी होण्याची शक्यता आहे। मी फोकनाड लीडर नाही, मी जे म्हणतो ते करून दाखवतो असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः केलेल्या विकास कामांच्या दाव्याबद्दल रोखठोक असं विधान केलंय। बंजारा समाजाच्या वतीने नागपुरात बंजारा समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते। पालघर नगर परिषद निवडणुकीची आज मतमोजणी होते। मतमोजणीच्या वेळी पालघर नगर परिषद कुणाच्या ताब्यात जाईल हे आता काही वेळातच अगदी स्पष्ट होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप अशी ही लढत आहे। 28 नगरसेवक असलेल्या परिषदेवर नेमकी कोण बाजी मारतंय हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि सिंदखेड राजा नगर परिषदेची आज मतमोजणी होणार आहे। दोन्ही नगर परिषदेसाठी नगराध्यक्षांची थेट जनतेमधून निवड होणार आहे। त्यामुळे दोन्ही नगर परिषदेच्या तटावर नेमका झेंडा कोणाचा फडकतो हे अगदी काही तासातच स्पष्ट होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पहिल्याच प्रचार सभेत काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला। देश चालवण्यासाठी 56 पक्षांची नव्हे तर 56 इंचाच्या छातीची गरज आहे असा टोला देखील महाआघाडीला त्यांनी लगावला। हे 56 पक्ष एकत्र आलेत, पण त्यांची नोंदणी तरी आहे का असा सवाल त्यांनी केला। 56 पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही, देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते असं मुख्यमंत्री म्हणाले। शिवसेना भाजपची ही सभा इव्हेंट आहे, येऊन पहा, तुमच्याकडेही गर्दी नसेल। शरद पवार यांनी कधीही भाजपात घेऊ नका, पवारांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातले अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितांसाठी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्धी आहे। दरवेळी आपल्या हटके कवितांनी हशा पिकवणाऱ्या आठवलेंनी पुन्हा एकदा आपल्या भाषणाने सभेचा माहोल बदलून टाकला। महाआघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली। मोदींच्या राजवटीत 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याचा पवार यांनी खुलासा केला। तर 350 कोटींचे राफेल विमान 1,660 कोटींना कसे झाले असा सवालही त्यांनी विचारला। सातारा इथून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। महाआघाडीच्या सभेतही उदयनराजेंच्या स्टाईलची चलती पाहायला मिळाली। प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी जाण्यापासून ते कॉलर उडवण्याच्या स्टाईलपर्यंत अशा विविध कारणांमुळे राजे प्रसिद्धीच्या झोतात असतात। शरद पवारांच्या समोर त्यांनी कॉलर उडवली आणि उपस्थितांनीही त्यांना भरभरून दाद दिली। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नाही तर हुकुमशहा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। कराडमधील महायुतीच्या सभेत चव्हाण बोलत होते। उदयनराजे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले। मोदींच्या निर्णयावर त्यांनी जोरदार अशी टीका केली आहे।
संजय निरुपम यांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटा असं काँग्रेसचा उमेदवार एकनाथ गायकवाड यांना सांगितले। त्यांच्या पैसे वाटण्याच्या विधानामुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। माझ्याकडे पैसे नाही, पण एकनाथ गायकवाडकडे खूप पैसे असल्याचं निरुपम यांनी भर देत सभेत कार्यकर्त्यांना सांगितले। मुंबईतल्या चेंबूरमध्ये ही सभा सुरू होती, तिथे निरुपम बोलत होते। मतदानाच्या दिवशी कुणीही गावी जाऊ नका असं निरुपम यांनी परप्रांतीय मतदारांना सांगितलं। तिकीट काढलं असेल तर ते रद्द करा। मतदान झाल्यानंतर एकनाथ गायकवाड यांनी तिकीट काढून देतील असं त्यांनी उत्तर भारतीय मतदारांना सांगितलं। मुंबईतल्या चेंबूरमधील महाआघाडीत कार्यकर्ता मेळाव्यात निरुपम यांनी हे वादग्रस्त विधान केले। शिवसेना पक्ष कमिशन खोर असल्याचं वादग्रस्त विधान मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे कमिशन घेत असल्याचा आरोप निरुपम यांनी केलाय। रस्त्यावर असलेल्या बजेटलाही शिवसेना खर्च करता येत नसल्याचं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे। मुंबईतल्या चेंबूरमधील आघाडीच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। संजय निरुपम यांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचं केलेलं विधान हे विनोद म्हणून केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केलंय। आजपर्यंत कोणतीही निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकली नसल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय। संजय निरुपम यांच्या विधानाचा विपर्यास केला असं देखील ते म्हणाले। काँग्रेसची लोकसभेची नवी यादी जाहीर झाली। या यादीत काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला असून विनायक बांगडेंऐवजी बाळू धानोरकरांना उमेदवारी दिलेली आहे। तर हिंगोलीमध्ये राजीव सातवांची माघार घेतल्यामुळे सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली असून अकोल्यामधून हिदायत पटेल यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। चंद्रपुरात काँग्रेसवर 2 दिवसात उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली। खासदार दिलीप गांधींचा मुलगा सुरेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहे। सुरेंद्र गांधींनी कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा केली। सुरेंद्र गांधी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट निर्माण झालाय। फलटणचे युवा नेते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश होणार आहे। अंबरनाथमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। पूर्व वैमनस्यातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीत 6 जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये हतबल असल्याचा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला। मी अपक्ष लढेन पण भाजपात जाणार नाही असं देखील सत्तार म्हणाले। तसंच आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं सत्तार यांचं म्हणणं आहे। जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात मी उभा राहूनही दानवे निवडून येणार असतील तर इतर उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जालन्यातून आमदार बच्चू कडू यांनी दानवेंविरोधात माघार घेत असल्याचे संकेत दिलेत। मुंबईतही युतीचा प्रचार सभांना आता जोरात सुरुवात झाली। उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी कांदिवलीत सभा घेतली। केलेल्या विकास कामांचा जोरावर निवडून येण्याची विनंती गोपाळ शेट्टी यांनी मतदारांना केली। या सभेला युतीचे नेते उपस्थित होते। प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून लढणार असल्याचं जवळपास आता निश्चित झालंय। सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही तर सामना रंगेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कमाल हाशमी यांच्या हाती दिली आहे। मात्र त्यांच्या जागी आता नवा उमेदवार येण्याची शक्यता आहे। हाशमी यांच्या जागी राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। मालेगावमधील शिष्टमंडळानं प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेऊन उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे। मक्कल निधी मय्यम पक्षाचे कमल हसन यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। पक्षातील लोकसभेच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचार सभा घेणार असल्याचं कमल हसन यांनी कोइंबतूरमध्ये स्पष्ट केलंय। विद्यार्थी नेता कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे। पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी तशी घोषणा केली। जेव्हा शेतकरी उपासमारीने मरत होते तेव्हा तुम्ही कुठे होता, तसा सवाल योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींना विचारलाय। सत्तेत आल्यानंतर आम्ही उर्वरित 57,800 कोटींच्या ऊसाची रक्कम दिली। शेतकऱ्यांच्या समस्याकडे न पाहता चौकीदार फक्त श्रीमंतांची ड्युटी करत असल्याचं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं, त्यावर हे प्रत्युत्तर आहे। पंतप्रधान मोदी बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र अद्यापही भाजपने बंगळुरूच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही। नाशिक जव्हार मार्गावर सुरतची खासगी प्रवासी बस दरीत कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाला तर 45 जण जखमी झाले। ब्रेक फेल होऊनही ही बस 25 फूट खोल दरीत कोसळली। दरम्यान जखमींनी त्र्यंबकेश्वरच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले।
कोल्हापुरातील फुटबॉल सामन्याचा आखाडा झाल्याचं पाहायला मिळालं. चाहत्यांनी फुटबॉल मैदानातील कार्यालयाची तोडफोड केली. रेफरी कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला गालबोट लागलं. दिलबहार तालमी मंडळ आणि पीटीएम याच्यात अंतिम सामना सुरू असताना मैदानात चांगलाच राडा झाला. पुण्यात 80 वर्षीय ज्येष्ठानं 75 वर्षीय पत्नीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. पत्नीकडून होणारा मानसिक छळ, त्याच्या आरोग्याकडे तिचं होणारं दुर्लक्ष आणि फसवणूक करून ताब्यात घेतलेली संपत्ती यामुळे कंटाळून पतीनं पत्नीविरोधात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. म्हाडाच्या लॉटरीत लागलेल्या 5 कोटींच्या घरात वास्तुदोष असल्यानं म्हाडाचं घर म्हाडाला परत करण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या आगरीपाड्यात शिवसेनेचे शाखाध्यक्ष विनोद शिर्के यांना गेल्या वर्षी 5 कोटींचं घर लागलं होतं. त्यांच्या पंडितानं घरात वास्तुदोष असल्याचं सांगितल्यानं शिर्के यांनी लॉटरीत लागलेलं घर म्हाडाला परत केलेलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅन्टीनचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढळून आल्यात. गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं जेवणात अळ्या सापडत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतील उल्वे भागात 2.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण करणारा छडा आता लावण्यात आलेला आहे. अवघ्या 4 तासात पोलिसांनी अपहरण करणाऱ्याला बेड्या ठोकल्यात तर मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे. हसीना अब्दुल हमीद शेख या 2.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. अपहरण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. नागपूरच्या अंजनी परिसरात क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केल्यानं एकाची हत्या करण्यात आली. मित्रानंच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली. बुधराम कैतवास असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ऑटो रिक्षा दिली नाही म्हणून हत्या करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या जुन्या भाजी आणि फळ बाजारात मध्यरात्रीनंतर आग लागली. आगीत 3 दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलानं तात्काळ आग विझवलेली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. मी ब्राह्मण आहे, चौकीदार नाही, असं विधान स्वामी यांनी केलं. ब्राह्मण असल्यानं मी चौकीदाराला निर्देश देणार आणि त्याचं पालन करावं लागणार, असं विधान स्वामी यांनी केलंय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून 2 अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण झालं. सक्तीने धर्मांतर आणि त्यांचा बालविवाह करण्यात आला होता. त्याविरोधात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कडक भूमिका घेतली होती. त्यानंतर लग्न लावणाऱ्या मौलवीला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीरमधील सीमेवर सतत फायरिंग होते. पाकिस्तानच्या फायरिंगला भारतीय जवानांकडून चोख असं प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे भारतीय सैन्याच्या प्रतिकाराला पाकिस्तान घाबरलं असल्याचं स्पष्ट झालंय. पाकिस्ताननं त्यांचा झेंडा उलटा केला. त्यामुळे पाकिस्ताननं शरणागती पत्करल्याचं मानलं जात आहे. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जोनिसा ऑर्डन यांची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर जोंडिसा यांचं न्यूझीलंडमध्ये सर्व एक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्याबद्दल दुबई त्यांचा आभार मानण्यात येत आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील वानखेडे मैदानावरील सामन्यात दिल्लीने तडाखेबाज खेळी करून विजयी सलामी दिली. शिखर धवन, कॉलिन आणि ऋषभ पंत यांच्या फटकेबाजीमुळे दिल्लीनं 213 धावांचा डोंगर उभा केला. मात्र मुंबईचा संघ दिल्लीचं आव्हान पेलू शकला नाही. युवराज सिंग यांनी मात्र एकाकी झुंज दिली. अभिनेत्री कंगना रनौत हा सर्वात तिचा महाग अभिनेत्री म्हणून ती ठरलेली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी कंगनाने तब्बल 24 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे. मानधनाच्या बाबतीत कंगनानं दीपिकालाही आता मागे टाकलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.